दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उद्या मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी मनसेची आता जय्यत तयारी सुरू आहे। या मेळाव्यामधून उद्या राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, पक्षाची पुढची भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे सध्या मनसेनं या संपूर्ण भागामध्ये वातावरण तापवलेलं आहे। उद्या गुढीपाडवा आहे आणि या निमित्तानं मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे। मनसेनं पूर्ण तयारी या मेळाव्यासाठी केलेली आहे। संपूर्ण राज्यातून मनसेचे कार्यकर्ते उद्याच्या या मेळाव्यासाठी मुंबईमध्ये उपस्थित असणार आहेत। तर या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढी यांनी। पाडवा निमित्त उद्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे या पक्षाचा पाडवा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठीची जय्यत अशी तयारी सध्या शिवाजी पार्क मैदानामध्ये करण्यात आलेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, भव्य दिव्य असा स्टेज उभारला जातोय। 2 LED या ठिकाणी आपण पाहू शकतो, जेणेकरून जे मनसैनिक राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी या मैदानावरती येतात, जे लांब उभे राहतात त्यांना सुद्धा भाषण ऐकता यावं, त्यांना सुद्धा संपूर्ण स्टेजवरची जी मंडळी आहे ती दिसावी यासाठी 2 LED स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। सोबतच मान्यवरांना बसण्यासाठी आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाडव्या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली असून उद्या संध्याकाळी हा मेळावा या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। आपल्याला माहिती आहे की सगळ्या निवडणुका झाल्यानंतरचा हा पाडवा मेळावा पार पडतो आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण याच मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाची खरं तर भूमिका ठरत असते। पुढील आगामी वर्षांमध्ये कोणत्या पक्षाची भूमिका काय असणार आहे, पक्ष कशा पद्धतीने पुढील वर्षांमध्ये वाटचाल करणार आहे, या संदर्भात राज ठाकरे आपली राजकीय भूमिका आणि पक्षांतर्गतची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांना, कार्यकर्त्यांना ते संबोधित करतात। त्यामुळे उद्या कशा पद्धतीनं राज ठाकरे मैदान गाजवणार आणि राजकीय काय भाषण करणार, त्यांची भूमिका कशा पद्धतीने ठरते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।